अगदी शेगावमध्ये ज्याप्रमाणे उत्सव चालतो त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर आपल्या बदलापूरमध्येही संत श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनाचा सोहळा जो आहे तो मोठ्या भक्तिभावाने जो आहे तो साजरा केला जातो आणि मोठ्या प्रमाणात बदलापूरकर भक्तांची ही अलोट गर्दी संत गजानन महाराज यांच्या मठामध्ये पाहायला मिळते। प्रकट दिनाचा हा संपूर्ण सोहळा राज्यभरामध्ये देशभरामध्ये मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो आणि आपल्या बदलापूर पूर्व येथे अनुपम बुक डेपोच्या शेजारीच असणाऱ्या श्री संत गजानन महाराज मठामध्ये मंदिरात आपण बघू शकतो भाविकांची ही अलोट गर्दी दर्शन घेण्यासाठी झालेली आपल्याला पाहायला मिळते। मागील अनेक वर्षे खरं तर हे मठ या संपूर्ण परिसरामध्ये प्रस्थापित आहेत आणि कशा प्रकारे आजचा सोहळा जो आहे तो साजरा केला जाणार आहे याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी मंदिर प्रशासनाचे विश्वस्त मंडळी आपल्यासोबत जोडलेले आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, संपूर्ण भक्तिमय वातावरण आहे, आज कशा प्रकारे सोहळा मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला आहे? या ठिकाणी संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचा आज 148वा प्रकट दिन आमच्या श्री गजानन महाराज मंदिर या सोसायटीत अतिशय सौहार्दपूर्ण आणि उत्साहपूर्ण आणि भक्तिभावाने या ठिकाणी हा उत्सव साजरा होतोय। साधारणपणे गेली 30 वर्षेपासून हा सोहळा गजानन महाराज मंदिर आमच्या या परिसरात होतोय आणि आमची संपूर्ण मंडळी आणि बदलापुरातील जवळपास 15 ते 20 हजार भाविक आजच्या दिवशी आमच्या या मंदिरात भेट देतात आणि भक्तिभावानं गजानन महाराजांची आराधना करतात। आणि माणसाला कुठेतरी आपल्या जीवनामध्ये आपण ज्या वेळेस असं काही देवाकडे मागणं मागायचं असं गाऱ्हाणं मांडायचं असं तर नक्कीच हा प्रकट दिन हा एक दिवस अतिशय उत्साहात साजरा केला जातो। आज साधारण किती भाविक येऊ शकतात? कारण की आम्ही पाहतो सकाळपासून प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळते। आज तसं पाहता आज रविवारही आहे, त्यामुळे सकाळी अगदी 5 वाजल्यापासून रुद्राभिषेक झाला आणि त्यानंतर हा जो भाविकांचा जो ओघ आहे तो असाच सुरू राहील। साधारणपणे आमचं जे नियोजन असतं आमच्या या पदाधिकाऱ्यांचं आमच्या मंडळाचं तर साधारणपणे एक 20 ते 22 हजार भाविक या ठिकाणी अपेक्षित असतात आणि आता ही आपण पाहताय आम्ही त्याचं नियोजन देखील अतिशय नीटनेटकं आणि आखीव नियोजन आम्ही या ठिकाणी करत असतो आणि आमचे सगळे ज्येष्ठ पदाधिकारी देखील या ठिकाणी आदरणीय आमचे कुलकर्णी साहेब, माझे वडील ते पाटील सर, त्याच्याप्रमाणे रविशेख जाधव, अमित भांबरे आणि सगळी मंडळी या ठिकाणी सोसायटीचेच जे सभासद आहेत ते या ठिकाणी आहेत आणि अतिशय भक्तिभावानं हा सोहळा या ठिकाणी साजरा होतो। प्रसादाची व्यवस्था खूप सुंदर अशी करण्यात आलेली आहे, त्याविषयी सर काय सांगा? प्रसाद हा म्हणजे गजानन महाराजांचा जो प्रसादाचा जो विषय आहे या भूतलावर एक असे दैवत आहे की त्यांचा प्रसाद हा पॅटर्न ठरलेला आहे की पिठला भाकरीचा जो प्रसाद असतो म्हणजे ती पोटभर जरी नसली तरी तिचं त्या भाकरीचा तुकडा जरी मिळाला तरी भाविक त्याला असं वाटतं की मी शेगावला जाऊन आलो आणि मला महाराजांचा आशीर्वाद मिळाला। नक्कीच आपण पाहू शकतो संपूर्ण हा भक्तिमय सोहळा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये मठामध्ये। सकाळपासूनच बदलापूरकर वासियांची ही एकच गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि तब्बल 30 वर्षांहून अधिक काळ बदलापूर पूर्व येथे हा उत्सव जो आहे तो मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो आणि आजही अगदी ज्याप्रमाणे शेगावमध्ये संत श्रेष्ठ श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिन सोहळा साजरा केला जातो अगदी त्याचप्रमाणे आपण बघू शकतो हा सोहळा जो आहे तो आपल्या बदलापूरमध्येही कशा प्रकारे सुरू आहे याची अनुभूती आपल्याला या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळते। मोठ्या भक्तिभावाने मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी ही भाविकांची झालेली ही अलोट गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि आपण बघू शकतो सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात भक्तजन जे आहे ते आपल्याला इथे येताना पाहायला मिळतात आणि ही संपूर्ण व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे आणि भाविकही मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो मठामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतात। सर, काय सांगाल कशा प्रकारे आजचा उत्सव जो आहे तो साजरा? आमच्याकडे दरवर्षी आम्ही अत्यंत उत्साहाने हा साजरा करत असतो। खूप भाविक येतात ह्या परिसरात, त्या भागातले बरेचसे भाविक आहेत, ते सगळे कार्यक्रम व्यवस्थित अटेंड करतात आणि आमच्या सोसायटीतील सर्व सभासद पदाधिकारी हे जाधव साहेब आहेत, ते पाटील सर आहेत, हे सगळे हिरिरीने भाग घेऊन सगळं कामं करतात। फक्त आता 2 नावाचे, बाकीचे आमचे 20-25 नावं आहेत, ते सगळे घेऊ शकतात। सर, अनेक वर्ष हा उत्सव साजरा करतायत, सुरुवात केली तेव्हाचा काळ कसा होता आणि आज एवढं भव्य दिव्य रूप आलंय, काय सांगाल? 30 वर्षापासून दिवसेंदिवस प्रगती होत आहे। दरवर्षाप्रमाणे नवीन वाढ होत आहे, गर्दी खूप वाढत आहे आणि अशा पद्धतीने भाविकांची संख्या खूप वाढते। तीर्थप्रसादाचा लाभ घ्यायला सर्व आसुसलेले असतात
पहिल्या दिवसापासूनच गर्दी व्हायला सुरुवात होती आणि अशा पद्धतीने हा उत्साह फार आनंदात साजरा होतो. सर आजच्या उत्सवाबद्दल काय सांगाल? प्रचंड अशी भाविकांची गर्दी पाहिली. दर गुरुवारी इथे भाविकांची संध्याकाळी खूपच गर्दी असते आणि ह्या दिवशी आता उत्सव प्रकट दिनाचा जो सोहळा आहे ते सोसायटी मेंबर सगळे मिळून आम्ही खूप चांगल्या प्रकारे साजरे करतो आणि साधारणतः 8 ते 10 हजार लोक येऊन इथे दर्शनाचा लाभ घेतात, प्रसादाचा लाभ घेतात. त्यामुळे सोसायटी मेंबरांना या सुद्धा खूप अपेक्षा त्यांच्या चांगल्या असतात. आम्ही सर मोठ्या भक्तिभावाने आजचा उत्सव साजरा करण्यात येतो, काय सांगा आजच्या आमच्यासाठी जी सेकंड जनरेशन आमची सोसायटीतली ती सगळी परदेशात विदेशात सेटल झालेली आहे. पण आम्ही ट्राय करतो की या उत्सवाच्या निमित्ताने सुट्ट्या काढून इकडे येऊन महाराजांची सेवा करता यावी आम्हाला. आणि आमचे सगळे सिनियर सिटीजन हे रोज इकडे असतात. आम्हाला वर्षातनं फार कमी वेळ मिळतो पण आम्ही येतो या दिवशी आणि महाराजांची सेवा करतो. तो खूप आमच्यासाठी मोठा क्षण आहे. सर कशा प्रकारे आजचा उत्सव साजरा केला जातो, काय सांगा? आमच्याकडे आम्ही प्रत्येक गुरुवारी जशी इथे गर्दी होते त्याप्रमाणे आम्ही नियोजन करतो आणि आज प्रगट दिन असल्यामुळे प्रगट दिनाच्या निमित्तानेही आम्ही नियोजन एकदम पद्धतशीररित्या करत आहेत आणि चांगल्या प्रकारे लोकांनी पण प्रतिसाद दिलेला आहे. अशा प्रकारे आमची ही सोय आम्ही लोकांची करत असतो. नक्कीच आपण पाहिलं संपूर्ण मंदिर परिसरामध्ये सुंदर अशी फुलांची आरास करण्यात आलेली आहे आणि सकाळपासूनच भक्तजनांची ही अलोट गर्दी बदलापूर पूर्व येथे असणाऱ्या संत श्री श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या मठामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्याप्रमाणे शेगावला प्रसाद मिळतो अगदी त्याचप्रमाणे इथे प्रसादाचंही वाटप जे आहे ते केलं जातं. आपण बघू शकतो पिठलं भाकर जो प्रसाद जो आहे तो प्रसिद्ध आहे तोही या ठिकाणी जे आहे ते मंदिर प्रशासनाच्या माध्यमातून दिला जातोय. मोठ्या प्रमाणात भक्तजन येथे आपण जर पाहिलं तर हा प्रसादी घेण्यासाठीही मोठ्या प्रमाणात भक्तजनांची गर्दी जी आहे ती पाहायला मिळते आणि हा खूप सुंदर आणि भावनिक असा क्षण आहे. संपूर्ण मंदिराच्या आवारात आपण जर पाहिलं तर ही अलोट गर्दी भक्तजनांची आपल्याला पाहायला मिळते. अगदी ज्या ज्या भक्तांना शेगावला जाणं शक्य होत नाही ते लोक आपण पाहू शकतो बदलापूर पूर्व येथे अनुपम बुक डेपो येथे असणाऱ्या संत श्री श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या मठामध्ये येऊन दर्शन घेताना मला पाहिलं. ताई कसा आनंद होतोय आज मोठ्या भक्तिभावाने प्रसाद आपण वाटलाय? खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय. आई कसा आनंद होतो? गेले कित्येक वर्ष देऊळ झाल्यापासून आम्ही इकडे आहोत आणि एवढी एकच सेवा होते आमच्याकडनं, एवढी आम्ही करतो. आजचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. हो, अगदी दरवर्षी आम्ही इकडे प्रसाद वाटप करतो आणि खूप छान रिस्पॉन्स असतो. खूप लोक येऊन इकडे दर्शन घेऊन आणि प्रसादाचा लाभ घेऊन जातात. सर जसं शेगावमध्ये पिठलं भाकर प्रसाद मिळतो अगदी तसाच प्रसाद आपल्या माध्यमातून वाटतो? हो नक्की. भाविक पण खूप भक्तिभावाने प्रसाद देतात आणि आम्ही तेवढ्याच भक्तिभावाने प्रसाद वाटपाचा कार्यक्रम दरवर्षी करतो. त्याच्यातच आम्हाला आनंद मिळतो. सर कसा आनंद आज उत्सव? खूप खूप छान वाटतं, मस्त सुंदर. नक्कीच आपण पाहिलं प्रसादही घेण्यासाठी भाविकांची ही अलोट गर्दी पाहायला मिळते. बदलापूरच्या गजानन महाराज मंदिरात आपण बघू शकतो आजचा उत्सव जो आहे तो मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. आणि आणखीन वैशिष्ट्य म्हणजे एक सुंदर अशी रांगोळी या ठिकाणी रेखाटण्यात आलेली आहे. ही आम्ही आपल्याला दाखवणार आहोत. आपण पाहू शकतो मंदिराच्या परिसरामध्येच ही सुंदर अशी रांगोळी संत गजानन महाराज यांची रेखाटण्यात आलेली आहे आणि त्यामुळे मंदिरात दर्शन घेतल्याच्या नंतर ही रांगोळी ही एक आकर्षणाचा विषय बनते आहे. बदलापूर शहरातील अशीच प्रत्येक बातमी, प्रत्येक घडामोड, प्रत्येक अपडेट आम्ही आपल्यापर्यंत पोहोचत राहू. बदलापूर शहरातील व ग्रामीण भागातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच बदलापूर व्हॉइस न्यूजच्या फेसबुक, इंस्टा, ट्विटर अकाउंटला फॉलो करा. तसेच युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.